आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। मंठा तालुक्यातील केंद्रीय पथकाने दुष्काळी भागाची केली पाहणी। केंद्रीय आंतर मंत्रालयीन समिती पथक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आले आहे। या पथकाने आज गुरुवार दिनांक 14/12/2023 रोजी मंठा तालुक्यातील जामखेडा, वाडेगाव, मेसखेडा आदी भागात परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या। काल बुधवार दिनांक 13/12/2023 रोजी या पथकाने भोकरदन तालुक्यातील जुई धरण, पंढरपूरवाडी, हसनाबाद, पिंपरी आदी भागात पिकांची पाहणी केली होती। या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉक्टर A.L. वाघमारे व मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी हरीश हुंबर्जे यांचा समावेश होता। मंठा तालुक्यातील जाटखेडा, वाडेगाव, मेसखेडा या भागात आज या पथकाने कापूस, तूर या पिकांची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवाल, MDS गोरे, तहसीलदार रूपा चित्रक, मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी, DB बेले, मंगेश देशमुख, गादेवाड, तलाठी नरवडे, गाढवे, रेड्डी, परवडे, मेसखेडाचे सरपंच प्रकाश काकडे व तालुका कृषी अधिकारी, BDO, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक हजर होते। रायगड स्वाभिमानसाठी योगेश गणगे, मंठा, जळणा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।